आवाज येते का? माझं नाव अमित उपाध्याय आणि मी ईव्हीएम हटाव सेनातर्फे इकडे आमची बनवलेली डेमो ईव्हीएम मशीन ही जी मशीन आहे ती आम्ही बनवलेली मशीन आहे. ही इलेक्शन कमिशनची मशीन नाही आहे. तर या डेमो मशीनमध्ये आम्ही इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघांची इकडे चोरी कशी होऊ शकते ते करून दाखवणार आहे. तर आम्ही हे कुठे क्लेम नाही करत आहे की अशी चोरी तिकडे झाली तशी झाली. आम्ही हे म्हणतोय का जर असा हा प्रोग्राम जे आम्ही याच्यामध्ये चोरीचा प्रोग्राम टाकला आहे जर तो इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर तिकडे पण चोरी होऊ शकते. तर ही मशीन जी आहे ती राहुल चिमनभाई मेहता यांनी बनवलेली आहे आणि त्यांचा जो क्वालिफिकेशन आहे ते दिल्ली IIT पासून पासआउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यानंतर जाऊन त्यांनी US मध्ये कम्प्युटर सायन्समध्ये मोठी डिग्री घेतली आहे. त्यांना ही चोरी जेव्हा समजली त्यावेळी हे डेमो मशीन त्यांनी बनवली आणि या डेमो मशीनमध्ये आता आम्ही थेट काम चालू करू आणि आपण काय चोरी कशी होऊ शकते ते बघू. आता हे डेमो चालू करण्याचा अगोदर हा आपला VVPAT आहे. VVPAT म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला पावती दिसते. हा बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आहे. बॅलेट म्हणजे जिकडे आपण बटन दाबतो आणि कंट्रोल युनिट म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोट जाऊन सेव्ह होतात. तर आपण इकडे चालू करू पहिला प्रकार. तर आपण बघू शकता बॅलेट युनिटमध्ये मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार का इकडे बघा, याच्यावर थोडं झूम केलं तर आता आपल्याला काय दिसतं इकडे 3 कॅन्डिडेट्स आहेत. एक आपला सफरचंद आहे, केळा आहे आणि कलिंगड आहे. आणि आपण आता डायरेक्ट वोटिंगला लागू. तर वोटिंग चालू करण्याचा अगोदर मी सगळ्यांना दाखवतो पहिले हे VVPAT उघडून का VVPATमध्ये कुठलीही पावती नाही आहे. VVPATमध्ये पहिल्यापासून कुठलीही पावती नाही आहे म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली आहे. तर आपण इकडे आता वोटिंग चालू करू आणि जे आपण वोट करणार त्याची पावती आपण इकडे बघणार आणि मग आपण कन्फर्मेशन करणार का आपल्याला ती पावती दिसली आणि त्यानंतर मग आपण सगळं चेक करणार का पुढे काय होतं. तर मी इकडे सगळे बघू शकता की मी केळ्याला मत दिलं आणि सगळ्यांना केळ्याची पावती दिसतंय का कन्फर्म करा. मग आपल्याला केळ्याची पावती दिसली म्हणजे पहिला वोटर आला आणि त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली. आता तो समाधानी झाला आणि तिकडून गेला तर आपण काय बोलू नाही शकत का काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यानंतर दुसरा वोटर येतो. दुसरा वोटर पण समजा असा आहे का तो एकच फॅमिलीचा आहे किंवा एकच एरियाचा आहे आणि एकच मानसिकतेचा आहे, तो पण केळ्याला मत देतो असा होतो. आता परत समजा मी केळ्याला मत दिलं तर आपण बघू इकडे आपल्याला काय दिसतं, परत केळ्याची पावती दिसली. या प्रकारे 2 वोटर आले, दोघांनी केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती पण बघितली. आता ते समाधानी होऊन गेले. त्यानंतर आपण काय करतो, आपण एक मत कलिंगडला देतो. आता कलिंगडला मत दिलं, आपण परत कलिंगडची पावती कन्फर्म करू. आपल्याला कलिंगडची पण पावती दिसली. या प्रकारे 3 वोटर आले, 2 केळ्याचे आणि 1 कलिंगडचा. त्यानंतर चौथा वोटर येतो आणि चौथा वोटरनी पण कलिंगडला मत दिलं. अशा प्रकारे 2 वोटर केळ्याचे आणि 2 वोटर कलिंगडचे. आता 4 वोट झालेत. आपण तिसरा कॅन्डिडेट जो आहे केळा सफरचंद त्याला आपण 1 मत त्याला पण देऊ. मग आपण सफरचंदला पण मत दिलं. आता सफरचंदची पण पावती बघा. असे 5 वोटर आले. सगळ्यांनी आपला वोट केलं, 2 केळ्याचं, 2 कलिंगडचं आणि 1 सफरचंदचा. याप्रमाणे वोटिंग झाली. आता समजा इलेक्शन संपलाय, आज इलेक्शन होता, इलेक्शन संपलं. 3 दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू. पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल. तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा. मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार का ते फक्त या LED वर झूम करा तर सगळ्यांना तो निकाल दिसेल. निकाल असा येतोय का 3 वोट जे आहे ते सफरचंदाला भेटले आहेत, 1 वोट जे आहे ते केळ्याला भेटलंय आणि 1 वोट जे आहे ते कलिंगडला भेटलंय. पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. 1 वोट आपण केला होता सफरचंदला आणि 2 केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती. तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय. आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे. भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि VVPATची मोजणी करू. VVPATची पावती जर 100% मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात. पण तर आपण इकडे काय करू ते याला उघडू आणि चेक करू. पहिले आपण बघितलं होतं की याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती. तर एक एक करून उघडणार. पहिला हा आपण हे बघू शकता
केळ्याचं. दुसरं हे बघा, हे केळा, हे कलिंगड. परत बघा, हे परत सफरचंद. या प्रकारे सफरचंदचे 2 मत झाले, आपण एकच दिले होते. आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर 100% मॅचिंग झाली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे 100% मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो. आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे, नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.